हाय फ्रेंड्स, मी नॅन्सीची मम्मी नॅन्सीच वडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही म्हणसाल हे काय नवीन दिसते, तर हे नवीन वगैरे काय नाही, जुनंच आहे. हे खाऊच्या पानाचे लड्डू आहेत. आणि हे कशासाठी बनवले तर चला सांगते. हे नॅन्सीच्या स्कूलमध्ये होतं नॉन फायर कुकिंगचं कॉम्पिटिशन, आणि मग तिथं पॅरेंट्सला पण पार्टिसिपेट होतं करायचं, म्हणून मग आम्ही गेलो होतो. आणि मग हे सगळे पॅरेंट्स आले होते सगळ्यांनी, कारण नॅन्सी लहान आहे ना, नर्सरीच्या मुलांना काय येणार बनवता, म्हणून पॅरेंट्सला बोलवलं होतं, कारण मुलांना पण समजावं की कसं असतंय. आणि त्यांनी आर्ट दिली होती की 30 मिनटात हे सगळं बनवायचं आणि हेल्दी असावं. घरून काय करून आणायची नाही तयारी, फक्त कटिंग वगैरे इथंच आल्यावर सगळं करायचं त्या 30 मिनटात. आणि मग मी सगळ्यांना विचारायची काय बनवू, तर मला माझ्या बहिणीनं सांगितलं होतं की खाऊच्या पानाचे लड्डू बनव, काहीतरी वेगळं युनिक असं झालं पाहिजे. म्हणून मग मी ती रेसिपी अगोदर आदल्या दिवशी घरी करून बघितली, आणि ती पहिला फोटो होता ती त्याचा होता. आणि नंतर तिथे गेल्यावर केलं, म्हणजे मला पण करायला जरा सोपं गेलं. मी फक्त ग्राइंड करून पान घरून नेलं होतं, बाकी तिथं प्रोसेस केली. आणि जर तुम्हाला पानाचे लाडू खायचे असतील, आवडले असतील आणि रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा, मी नक्की दुसऱ्या व्हिडिओ बनवून अपलोड करेल. आणि पानाचे लाडू दिसायला खूप सुंदर आहेत आणि खायला तर एवढे छान आहे, टेस्टी की सांगूच नका. मग अशा तऱ्हेने माझं लाडू बनवून झालं. माझं लाडू फक्त 15 मिनटात बनवून झाल्यानंतर मी अशी सजावट केली, प्लेट सजवून ठेवली. आणि माझा मास्टर शेफ बघा छोटासा, मी तिच्यासाठी घरी कॅप बनवली होती. कुणालासुद्धा नव्हती, नॅन्सीला एकटीलाच होती कॅप, कारण मी तिच्यामुळं तर पार्टिसिपेट करू शकली ना, मग पहिला तिला मान, म्हणून मी तिच्यासाठी कॅप घरीच बनवली. आणि माझे लड्डू वगैरे बनवून झाले. हे अशा प्रकारे होती, चेरी वगैरे लावून वरून सजावट केली, चांगले गुलाबाची फुलं वगैरे लावून एकदम ओके. आणि व्हिडिओ काढायला होते नॅन्सीचे पप्पा, त्यामुळे तर मग काय लयच फास्ट झालं माझं सगळं. आणि त्याच्यानंतर नॅन्सी मला सारखी म्हणायची, मम्मा फास्ट मम्मा तू विन झाली पाहिजे. आणि हे नंतर आले हे परीक्षक टेस्ट करायला. बघूया आपण आता आपल्या पान लाडूला काय म्हणतात ते. कलिंग सुप्रिया, आपको कैसा लग रहा है अभी? सॉरी, असं वाटतं का बी पॉझिटिव्ह आहे. माझ्या साईडला एकाने ते क्रीमवाला डिझर्ट बनवलं होतं, आणि त्यांचं बघून असं वाटायचं की आता त्यांचाच पहिला नंबर येतो आहे. म्हणून मी नॅन्सीच्या पप्पाला म्हटलं आपला काय नंबर येत नाही, आपण एवढी मेहनत केली आहे पण आपल्याला काय आता नंबर येत नाही. आणि मग काय हे परीक्षक सगळ्यांची चव घेत टेस्ट घेत येत होते, आणि सगळ्यांच्या टेस्ट वगैरे घेऊन सगळ्यांना छान म्हणत होती. मला वाटायचं आता काय मग आपला काय नंबरच येत नाही. मी जरा थोडीशी टेन्शनमध्ये होती, कारण मला वाटायचं की मी एवढी मेहनत घेऊन बनवले म्हणल्यावर काहीतरी वेगळं केलं आहे म्हणलं. पण कधी मधून अंदाज यायचा की सगळ्यांना म्हणायची छान आहे तुझी रेसिपी, युनिक आहे. बऱ्यापैकी बाकीच्यांनी सगळ्यांनी सँडविच आणि चाट मसाला वगैरे असलंच बनवलं होतं. ही माझ्या शेजारी उद्भवची मम्मी आणि आम्ही दोघींनी जरा वेगळं काहीतरी बनवलं होतं. त्यांचं ते क्रीमवालं डिझर्ट होतं आणि माझं खायच्या पानाचं लड्डू होतं. मग ह्या काय मॅडम नुसत्या पोट भरून टेस्टच करत होत्या. त्यानंतर आले माझ्याकडं. बघा आता ती मॅडम काय म्हणते, तुम्ही डायरेक्ट त्या मॅडमचंच आहे. ते सगळ्या मॅडम त्यांची टेस्ट बघून कसं बनवलं काय बनवलं त्यांच्याशी जास्त चर्चा करत होत्या. मग तर मला काही जास्त धडकी भरली, आता काय आपला नंबरच येत नाही. मला पण जरा थोडंसं हारायला नाही आवडत, पण आता काय करायचं, बघूच पुढं. तुम्ही ऐकलंच असेल, त्या मॅडमनी कमेंट दिली अच्छा हे म्हटल्या. आणि काय सांगायचं, मग अच्छा म्हटलं मला जरा खूप छान वाटलं. आणि मग काय मी 10 लाडू बनवले होते. 10 लाडूतले ह्या सगळ्यांनी टेस्ट करायला संपवले, आणि बाकीच्यांना सगळ्यांना टेस्ट बघायची होती, पण माझे काय लाडू जास्त वेळ थांबलेच नाहीत. सगळ्यांनी पटापटा एक उचलून संपवले. आता कोणाला घेऊ नको असं म्हणायचं, त्यामुळे जे यायचे ते उचलून घेऊन जायचे. शेवटी मग काय आता मला वाटलं आता लास्टला प्रिन्सिपल येणार आहेत टेस्ट बघायला, आता त्यांना तर एखादा लड्डू राहते का नाही अशी भीती राहिली होती. मग काय त्यांच्यासाठी 2 लड्डू होते. बनाया मम्मी बनाया, दोनों साथ में हैं। साथ में खाना
काय मग प्रिन्सिपलनं आणि ह्या मॅडमनी पण कमेंट दिली छान आहे म्हणल्यावर जरा जीवात जीव आला. पण नंतर पुढं बघा काय झालं. पुढं काय झालं माहिती आहे, माझा पहिला नंबर आला. मग काय मला खूप छान वाटलं. मी ज्याची प्रतीक्षा करत होती ती संपली आणि माझा फायनली पहिला नंबर आला. मला खूप छान वाटलं. आपण काहीतरी वेगळं केलं आणि त्याचा आपल्याला नंबर भेटला म्हटल्यावर खूप छान वाटलं. फर्स्ट टाईमच कुठेतरी काहीतरी असं प्राईज भेटले. ह्याच्या अगोदर भेटत होती पण नॅन्सीच्या स्कूलमध्ये. म्हटलं खूप छान वाटलं. आणि तुम्हाला माझ्या पानाची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा, मी तुम्हाला शेअर करेल. मग माझा नंबर आला, तुम्हाला पण छान वाटलं ना. मला तर एवढं खूप छान फील झालं हे एवढं सगळं असं करताना, की माझ्या शाळेतले दिवस आठवले. पण नॅन्सीमुळे जुन्या गोष्टींना परत अजून उजाळा मिळाला. की नॅन्सीच्या स्कूलमधली नॉन फ्लॉवर कुकिंगचा व्हिडिओ कॉम्पिटिशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबनं खूप मला मोटिवेट होतं.